नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात उज्ज्वला केळकर यांची कथा गोष्ट गौरीची. हॅलो काकू, अहो केदार बोलतोय. अरे केदार, कधी आलास पुण्यात? बरे आहात ना सगळे? हो, काल संध्याकाळी आलो. एक काम आहे जरा म्हणून. आज संध्याकाळी येतो. तुम्हाला वेळ आहे ना काकू? कमाल करतोस केदार. अरे वेळ नसला तरी तुमच्यासाठी वेळ काढणार नाही का? आणि गौरी, ती पण आली आहे ना तुझ्याबरोबर? आणि हां, संध्याकाळी जेवायलाच या. बरं काकू, ठेवतो फोन. गडबडीत आहे मी. एका ठिकाणी जायचं आहे. 10 मिनिटात पोचायला हवं आहे तिथे. शुभदाला झालेला आनंद तिच्या बोलण्यातनं नुसता ओसंडत होता. 2 मिनिटं स्वस्थपणे बोलता येत नाही का यांना? याची नेहमीचीच ही तारा. सदा धावपळ धांदल. कुणास ठाऊक संध्याकाळी जेवायला ये असं म्हटलंय ते ऐकलंय का नाही त्याने? काही का असे ना, संध्याकाळी जेवल्याशिवाय काही दोघांना सोडायचं नाही. मग ती विचार करायला लागली, संध्याकाळी जेवायला काय काय करायचं. आनंदाला उधाण आलेलं असलं तरी मनाच्या बारक्याशा कोपऱ्यात इलुशिका होईना धुकधुक होतीच. सगळं ठीक असेल ना? ठीकच का? चांगलंच असणार, ती पुन्हा पुन्हा मनाशी म्हणत राहिली. आज वर्षभरानंतर दोघे भेटणार होते. केदार तिच्या मुलाचा, प्रणवचा मित्र, बेस्ट फ्रेंड, फास्ट फ्रेंड वगैरे वगैरे, अगदी लंगोटी यारच म्हणा ना. बालवाडीपासून ते कॉलेजपर्यंत दोघं बरोबर होते. एकत्र खेळले, भांडले, एकत्र अभ्यास केला. इंजिनिअरिंगला प्रणव मेकॅनिकलला गेला आणि केदार सॉफ्टवेअरकडे. मग दोघांचे वर्ग बदलले. गौरीला केदारनी त्यांच्याकडेच पाहिलं आणि मागणी घातली. सगळ्यांना वाटलं जोडी अगदी अनुरूप आहे. गेल्या वर्षी त्यांचं लग्न झालं आणि केदार गौरीला घेऊन बंगलोरला निघून गेला. तिथे तो IBM बँकेत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून रुजू झाला. गौरी खरोखर खुश असेल ना? रमली असेल ना ती आपल्या नव्या संसारात? शुभदाचे विचार गौरीभोवती पिंगा घालायला लागले. गौरी शुभदाची भाची, तिच्या चुलत मावस भावाची, प्रकाशची मुलगी. प्रकाश शुभदापेक्षा अवघा 6 महिन्यांनी लहान, पण तो तिला आवर्जून ताई म्हणे. पूर्वी हे कुटुंब पुण्यात राहायचं. घरही फार लांब नव्हती. प्रकाश आपल्या मेहुण्यासारखा, सुरेशसारखा गप्पिष्ट, माणसांचा लोभी, त्यामुळे दोन्ही कुटुंबांची चांगली जवळीक होती. गौरी प्रकाशची पहिली मुलगी. या सुभग साजऱ्या गोजिऱ्या मुलीचं गौरी हे नावसुद्धा शुभदानच सुचवलेलं. शुभदाची खूप लाडकी होती ती. मोठी लाघवी, गोड, चुणचुणीत. ती हायस्कूलमध्ये गेली आणि प्रकाशची महूला बदली झाली. मिलिटरी अकाउंट्समध्ये होता तो. तो महूला गेला आणि त्यांच्या भेटी तुरळक व्हायला लागल्या. नातेवाईकांच्या लग्नकार्यात तेवढ्या भेटी व्हायच्या. सुरुवातीला पत्र, फोनद्वारे संपर्क व्हायचा, पण हळूहळू तोही कमी झाला. 5 वर्षांपूर्वी एक दिवशी प्रकाश गौरीला घेऊन शुभदाकडे आला. तिच्याकडे पाहताना शुभदाचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना. हीच का ती आपली लाडकी गौरी? श्वास चालू होता म्हणून जिवंत म्हणायची. मलूल झालेली, कोमेजलेली गौरी सतत कोपऱ्यात बसून राहायची. सांगितलेलं काही कळत तरी होतं का नाही कोणास ठाऊक. जेव म्हटलं तरी जेवेलच असं नाही. घास तोंडाशी नेला तर कधीतरी आ करी, तर कधी नुसतीच बसून राही समोर बघत. डिप्रेशनचा तीव्र झटका तिला आलेला होता. 1-2दा तिने घरातून पळून जाण्याचाही प्रयत्न केला होता. त्यामुळे तिच्यावर सतत लक्ष ठेवावं लागे. पुण्याचे मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सुधाकर गुप्ते यांचं नाव प्रकाशला कोणीतरी सुचवलं होतं, म्हणून तो गौरीला दाखवायला पुण्याला घेऊन आला होता. तिची हृदयद्रावक कहाणी ऐकता ऐकता शुभदाचं काळीज हेलावून गेलं. महूमध्ये गेल्यावर गौरीला एक छान मैत्रीण मिळाली, माधुरी.
तिच्यासारखीच गाणं, नृत्य, नाटक, खेळ या सगळ्याची आवड असलेली. शालांत परीक्षेनंतर दोघींनी इंदौरला होळकर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. इंदौरला त्या दोघी खोली घेऊन राहायला लागल्या. इंटर कॉलेजिएट, बसंत बहार, श्रावण आयो अशा कविता सादरीकरणाच्या, नृत्य नाटकाच्या कार्यक्रमात दोघीजणी जोडीजोडीनं सहभागी होत. त्या एसवायला आल्या तेव्हा माधव करंडक नाट्य स्पर्धेसाठी कॉलेजनी एंट्री द्यायचं ठरवलेलं होतं. नो सेंटिमेंट्स प्लीज हे नव्या आशयाचं नाटक बसवायचं ठरलं. नाटकाचं दिग्दर्शन राजन सिन्हा करणार होता. 2 वर्षांपूर्वी त्याच कॉलेजमधनं BComची डिग्री घेऊन तो बाहेर पडला होता. कमर्शियल फोटोग्राफीचा त्याचा व्यवसाय. विविध कार्यक्रमांचं, लग्न समारंभांचं व्हिडिओ शूटिंग तो करत असे. नाट्यक्षेत्रात तो प्रॉमिसिंग दिग्दर्शक म्हणून ओळखला जाई. गौरीची नायिकेच्या भूमिकेसाठी निवड झाली. राजांनी अगदी समरसून नाटक बसवलं. गौरीनेही अगदी समजून उमजून भूमिका केली. नाटकाला माधव करंडक तर मिळालाच, पण उत्तम दिग्दर्शन, उत्तम नायिका, उत्तम नाट्यलेखन हेही पुरस्कार त्या नाटकाला मिळाले. सगळ्या नाटकाच्या टीमनी जल्लोष केला. नाटकाच्या निमित्ताने राजन आणि गौरी परस्परांच्या जवळ आले. राजन नाट्यकलेचं नेमकं मर्म जाणणारा, उत्तम अभिनय करणारा, थोडा कलंदर वृत्तीचा, थोडं बेछूट वागणं, पण त्याच्या व्यक्तिमत्वाला ते शोभत होतं. गौरीला तो आवडायला लागला होता आणि तिच्या लक्षात आलं की आपणही त्याला आवडतोय. डिग्री मिळाली की लग्न करायचं, नाटकातच करिअर करायचं, अशी काय काय स्वप्न ती पाहायला लागली होती. तो वेगळ्या जातीचा, त्याची संस्कृती वेगळी. घरून थोडा विरोध होईलच, पण त्यांना समजावता येईल. तसंही त्याला अजून खूप अवकाश आहे. एक दिवशी मधुबनी बागेत भेटल्यावर राजन तिला म्हणाला, चल तुला आज माझं घर दाखवतो. तिला वाटलं घरी जाऊया म्हणतोय म्हणजे आईवडिलांची ओळख करून देणार आहे का काय हा? म्हणजे याने घरी सांगितलंय का काय? पण काही झालं तरी डिग्री मिळेपर्यंत थांबायला हवं. ती जरा जास्तच कॉन्शियस झाली. नुसतं त्याला आवडून चालणार नाही, त्याच्या आईवडिलांनाही आपण आवडलं पाहिजे, तिला वाटलं. सिल्व्हर टाऊन कॉस्मोपॉलिटियन भागात त्यांचा फ्लॅट होता. तुझे आईवडील कुठे गेलेत रे? मी येणार आहे म्हणून त्यांना सांगितलं होतंस ना? अरे कमाल आहे तुझी. अगं ते तिकडे पंजाबाज कपूर थाळेला असतात. डॅडींचं हार्डवेअरचं मोठं दुकान आहे तिथे. बरं ते जाऊ दे, तू काय घेणार? हॉट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक? म्हणजे अगं बियर, वाईन, जीन. शी. ओके ओके, तुझ्यासाठी ऑरेंज आणतो. त्यांनी स्वतःसाठी बियरचा ग्लास आणला आणि तिच्यासाठी ऑरेंज. 4 घोटात त्यांनी बियर संपवली. मग तिला म्हणाला, चल घर दाखवतो तुला. आत जाता जाता त्यांनी पुढच्या दाराला कडी घातली आणि तिचं काळीज धडधडलं. अरे आज राहू देत, ती म्हणाली, पण तो तिचा हात धरून तिला आत घेऊन गेला. किचनमधून बेडरूममध्ये जाताच त्यांनी तिला एकदम बेडवरच ओढलं. अरे काय चाललंय तुझं? त्याच्या हातातून सुटत ती म्हणाली, म्हणजे तुला नकोय? मग घरी कशाला आली तू? अरे मला वाटलं तुला तुझ्या घरच्यांची आणि माझी ओळख करून द्यायची आहे. बावळट आहेस का तू? हे बघ, सगळं आधाशासारखं खाऊ नको. काही गोष्टी विधीपूर्वक होणं योग्य असतं. अरे माझा नाही लग्नाच्या विधीवर विश्वास. मग नंतर काय आणि आधी काय? शी, मला वाटलं नव्हतं तू इतका बेताल वागशील. मलाही वाटलं नव्हतं तू इतकी जुनाट विचारांची असशील. संतापानं ती कडी काढण्यासाठी पुढे धावली. पुढे होऊन त्यांनी तिला मागे खेचलं. मुकाट्याने सोडा, नाही तर मी आरडाओरडा करीन. असं म्हणता म्हणता तिने त्याच्या गुडघ्यावर लाथ मारली. तो खळवळून खाली बसला. ती कडी उघडून बाहेर आली. बाहेर येता येता तिने ऐकलं, बघून घेईन, अशी सोडणार नाही तुला मी, बघून घेईन. समोर दिसली ती रिक्षा करून गौरी खोलीवर आली आणि माधुरीच्या गळ्यात हात टाकून धो धो रडली. संपलं सगळं. रडत रडत तिने माधुरीला सगळा प्रकार सांगितला.
माधुरी तिच्या पाठीवरनं हात फिरवत तिला शांत करत राहिली. तिचे अश्रू पुसत राहिली. माधुरी म्हणाली, अगं विसर सगळं. आपल्या आयुष्यातली एक दुर्घटना, एक अपघात समज आणि विसरून जा. कशी विसरू अगं? त्याचा अभिनय, त्याचं डिरेक्शन, त्याची फोटोग्राफी, सगळ्यावर माझा जीव जाडला. किती सुरेख फोटो काढलेत त्यांनी माझे. हे बघ, आत्तापर्यंत तू त्याच्या व्यक्तिमत्वाची तेजस्वी लखलखीत बाजू बघितलीस. काल तुला दुसरी बाजू दिसली, काळी, घृणा आणणारी. एक बरं झालं, तुला त्याचं खरं रूप वेळेवर कळलं. लग्न झाल्यावर कळलं असतं तर गुंत्यातून बाहेर पडणं अवघड झालं असतं तुला. माधुरीला वाटलं होतं तसं तिला गुंत्यातून बाहेर पडता मात्र आलं नाही. उलट गुंता वाढतच गेला. तिच्या नकाराचा राजांनी सूड उगवला. तिच्या नावाने वाटेल ते अश्लील मेसेज व्हायरल व्हायला लागले. ट्रिक फोटोग्राफीचा वापर करून तिचे अर्धनग्न फोटो व्हायरल झाले. तिचे अनेक फोटो त्यांनी काढले होते. त्या फोटोंचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला. फेसबुकवर, व्हॉट्सअपवर फोटो, मेसेजेस व्हायरल व्हायला लागले. ते सगळं बघता बघता गौरीला जमिनीत गाडून घ्यावंसं वाटायला लागलं. माधुरीच्या भावाचा कोणी मित्र फेसबुकमध्ये मोठ्या पदावर होता. ती त्याला भेटली. सगळी वस्तुस्थिती त्याला सांगितलं. त्यांनी त्या सगळ्या पोस्ट काढून घेतल्या. पण त्याआधी ज्यांनी ते मेसेजेस वाचले असतील, फोटो बघितले असतील, त्यांचं काय? काय म्हणतील मित्रमैत्रिणी, कॉलेजची प्राध्यापक मंडळी आणि नातेवाईक? गौरी एकदम गोठून गेली, डिप्रेशनमध्येच गेली. तिने कॉलेजमध्ये जाणं बंद केलं. मुलं मुली म्हणायला लागले, गौरीची चूक असणार म्हणून ती तोंड लपवून बसली आहे. माधुरीने फोन करून गौरीच्या आईवडिलांना बोलवून घेतलं. सगळं ऐकल्यावर पहिल्यांदा ते गौरीवर संतापले, पण माधुरींनी त्यांना पटवून दिलं की झाल्या प्रकरणात गौरीची काहीही चूक नाही आहे. उलट तिच्या प्रसंगावधानाचं कौतुक करायला हवं. तिची चूक असेल तर एवढीच की तिने चुकीच्या माणसाची निवड केली. पोलीस कंप्लेंट करावी, राजांवर खटला भरावा, याबद्दलही विचार झाला. पण माधुरी म्हणाली की त्यामुळे गौरीला जास्त त्रास होईल. आधीच ती निराशेनं ग्रासली आहे. तिने हे सगळं विसरायला हवं आहे. पोलिसांचे जाबजबाब, वकिलांचे प्रश्न, यामुळे तो प्रसंग विसरला तर जाणार नाहीच, उलट तिच्यापुढे तो सतत उघडला जाईल आणि तिची मनस्थिती आणखीनच बिघडेल. अपराध्याला शासन व्हायला हवं हे खरं आहे, पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं आहे गौरी पुन्हा पहिल्यासारखी माणसात येणं, हसती खेळती होणं. प्रकाशनाही तिचं म्हणणं पटलं. ते गौरीला घेऊन महूला आले. तिथल्या सायकॅट्रिस्टनं तिला दाखवलं. त्यांनी विचारलेल्या कुठल्याच प्रश्नांची उत्तरं तिने दिली नाहीत. त्यांनी तपासलं, गोळ्या दिल्या आणि पुण्याच्या डॉक्टर सुधाकर गुप्ते यांना दाखवण्याचा सल्ला दिला. प्रकाश गौरीला घेऊन पुण्याला आला. शुभदाकडे आल्यावर त्याला आधी खूप संकोचल्यासारखं झालं, पण दुसरा इलाजही नव्हता. शुभदा आणि सुरेश त्याच्याशी अतिशय आपलेपणानं बोलले, त्याला धीर दिला. या परिस्थितीत मुलं हॉस्टेलमध्ये तेच बरं आहे, शुभदाच्या मनात आलं. दुसऱ्या दिवशी गौरीला घेऊन प्रकाश आणि शुभदा डॉक्टर गुप्त्यांकडे आले. प्रथम प्रकाश एकटाच आत गेला. त्यांनी गौरीची सगळी बॅक हिस्ट्री डॉक्टरांना सांगितली. नंतर त्यांनी गौरीला आत बोलवलं. त्यांनी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं उत्तर गौरीने दिलं नाही. ती समोरच्या भिंतीकडे एकटक बघत बसली, जसं काही तिला काही ऐकूच येत नव्हतं. ती बहिरीच होती. डॉक्टरांनी काही गोळ्या लिहून दिल्या आणि 15 दिवसांनी पुन्हा बोलवलं. प्रकाशला इतके दिवस राहणं शक्य नव्हतं. तो म्हणाला, ताई आज महूला जायला निघतो, 15 दिवसांनी आम्ही पुन्हा परत येऊ. त्यावर शुभदा म्हणाली, अरे तुला रजा नाही आहे ना, मग तू एकटाच जा. गौरी राहू दे तिथे, तिची फरफट नको रे. तिला आता त्या बाजूला पुन्हा नेऊच नकोस. आम्ही इथे तिची नीट काळजी घेऊ. त्या बाजूला गेलं की पुन्हा त्या कटू आठवणी जाग्या होतील. नकोस ते. सुरेशनेही शुभदाचं बोलणं उचलून धरलं. प्रकाश मग एकटाच परतला. शुभदाने ठरवलं आता गौरीला एकटं सोडायचं नाही आणि तिला रिकामं राहू द्यायचं नाही. ती तिला घरातली छोटी मोठी कामं सांगत असे.
ती कधी काम करी, कधी नुसतीच कुठेतरी एकटक बघत विमनस्कशी बसून राही. तिला सतत कशात ना कशात गुंतून ठेवायचा शुभदा प्रयत्न करत होती. कधी झाडांना पाणी दे, कधी फुलं काढून दे, कधी गजरे करूयात. गजरा तिच्या केसात माळत म्हणे, किती छान दिसतोय ग गजरा तुझ्या केसात. ती गजरा ओढून काढी आणि फेकून दे. शुभदाच्या संयमाच्या परीक्षेचे दिवस होते ते. ती तिला बागेत फिरायला घेऊन जाई, खूप बोले तिच्याशी. कधी कधी तिला वाटे ही मुरदाड झाली आहे, काहीच प्रतिसाद देत नाही. हिचं काही होऊ शकणार नाही, काहीच नाही. 15 दिवसांनी प्रकाश आला. पुन्हा डॉक्टरांकडे सगळे गेले. काहीच सुधारणा नाही हो, शुभदा म्हणाली. हे शरीराचं नाही तर मनाचं दुखणं आहे, पण प्रयत्न केला तर नक्की सुधारणा होईल. शुभदाने हा आपल्याला चॅलेंज आहे असं मानलं. प्रकाश पुन्हा महूला परतला. गौरी शुभदाकडे राहिली. पुढच्या आठवड्यात शुभदा तिला प्रकाश शाळेत घेऊन गेली. ही अंध मुलांची वसतिगृहयुक्त शाळा होती. शुभदा आठवड्यातून दररोज दुपारी 3 तास तिथे मुलांना शिकवायला जायची आणि 3 दिवस आपलं घर या अनाथाश्रमातल्या मुलांचे संस्कार वर्ग घ्यायची. गौरीला शाळा दाखवल्यावर ती म्हणाली, गौरी तू या मुलांना गाणी आणि नाच शिकवशील का? क्षणभर तिचे डोळे लकाकलेले शुभदाला दिसले, पण दुसऱ्या क्षणी ती लकाकी विलुप्त झाली. एक दिवस हॉलमध्ये शुभदा आणि गौरी कुठली तरी सिरियल बघत होत्या. कॉलेज जीवनावरचीच कुठली तरी सिरियल होती. ती बघता बघता गौरीचा अचानक बांध फुटला. ती धो धो रडायला लागली. हमसा हमशी रडू लागली. शुभदा तिच्या पाठीवर हात फिरवत राहिली, तिला थोपटत राहिली, तिला शांत करत राहिली. तिचा रडण्याचा आवेग कमी झाल्यावर ती म्हणाली, ए बघ बाळा, अगं रडून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत. तू बोल ग, सगळं बोल. मनातली सगळी घाण, कचरा, गाळ बाहेर काढून टाक. निचरा होऊन जाऊ दे. आणि मग गौरी धो धो बोलायला लागली. अगदी धबधबा कोसळावा तसे शब्द कोसळत राहिले. मग म्हणाली, सांग ना आत्या, यात माझी काय चूक आहे ग? शुभदा म्हणाली, काहीच नाही. हे बघ, तुझं काय होतंय माहिती आहे का? चूक त्याची, गुन्हा त्यांनी केला आणि शिक्षा तू स्वतःला करून घेतेयस. तू सावर ग जरा स्वतःला. पण आत्या, अजूनही मला त्याला विसरता येत नाही आहे ग. त्याचं दिसणं, चालणं, वागणं, त्याचा अभिनय, त्याचं दिग्दर्शन, त्याचं फोटोग्राफीतलं कौशल्य, काहीच नाही विसरता येत आहे मला. येईल विसरता. तू प्रयत्न तर कर तसा. नक्की विसरता येईल. त्याच्या फोटोग्राफीनंच तुझी धुळधाण केली हे सतत मनाला बजाव. मनातल्या आठवणींचा तो भाग कापून फेकून दे आणि यातनं बाहेर पड. तू नक्की बाहेर पडू शकशील. मी आहे ना तुझ्याबरोबर. अशी एकटीच राहू नकोस ग. स्वतःशी विचार करत बसू नकोस अगं. आताशी हीच गोष्ट वारंवार वेगवेगळ्या पद्धतीनं तिच्याशी बोलून तिच्या मनावर त्या गोष्टी ती बिंबवायला लागली. हे बघ, तू मजेत राहा, तुझं मन रमेल ते कर, माझ्याबरोबर प्रयोगशाळेत चल, प्रकाश शाळेत ये, तिथल्या मुलांना गाणी शिकव, नाच शिकव, आपलं घरमध्ये ये, त्यांच्यात मिसळ, त्यांना त्यांच्या अभ्यासात मदत कर. शुभदाच्या समुपदेशनाचा औषधासारखाच हळूहळू पण निश्चित असा परिणाम दिसायला लागला. आता ती थोडं थोडं बोलायला लागली. प्रकाश शाळेतील आणि आपलं घरमधल्या मुलांना समूहगीतं, गाणी, कविता चालीत म्हणायला शिकवायला लागली. मुलामुलींचे गट करून त्यांचे नाच बसवून घ्यायला लागली. मुलांनी केलेल्या नकला पाहून हसायला लागली. शाळेत आणि शुभदाबरोबर थोडी थोडी किचनमध्ये रमायला लागली. दर 15 दिवसांनी शुभदा तिला डॉक्टरांच्याकडे नेत असे. आता तू दरवेळी इतक्या लांबून इथे येऊ नको. काही जरूर वाटली तर फोन करीन मी तुला, शुभदा प्रकाशला म्हणाली.
सुरेशचंही तिला सर्व तऱ्हेचं सहकार्य होतंच. गौरीच्या बाबतीत प्रकाश काहीसा निश्चिंत झाला आणि पुढे पोरीच्या नशिबात काय लिहिलंय कोणास ठाऊक असा विचार करत महूला परतला. डॉक्टरांची औषधं आणि शुभदाचे प्रयत्न, डॉक्टरांचं आणि तिचं दोघांचंही काउन्सिलिंग यामुळे 4-5 महिन्यात गौरी खूप बदलली. जवळजवळ पहिल्यासारखी झाली. डॉक्टरही गौरीच्या प्रगतीवर खुश होते. शुभदा एक दिवस तिला म्हणाली की तू रिकामं राहण्यापेक्षा एखादा कोर्स कर. कॉम्प्युटर, कुकिंग, ब्युटी पार्लर, शिवण आणि आता तुझ्या आवडीच्या डान्स क्लास किंवा गाण्याच्या क्लासला सुद्धा जा. गौरीने कॉम्प्युटर आणि कुकिंगला जायचं ठरवलं. कुकिंगचं प्रॅक्टिकल घरी व्हायला लागलं. 6 महिन्यांनी प्रकाश पुण्याला आला तेव्हा गौरीत झालेला बदल बघून तो स्तिमित झाला होता. ताई, तुझे कुठल्या शब्दात उपकार मानू ग? खरंच कळत नाही आहे ते. ताई, तुला खूप त्रास झाला. मी आता तिला महूला घेऊन जातो. नाही अजिबात नाही. तिला महूला न्यायचं नाही. ती या घरातून बाहेर पडेल, ती फक्त स्वतःच्या घरी म्हणजे सासरी जाताना. गौरीमध्ये आता खूप सुधारणा झाली होती. हसणारी, बडबडणारी आता ती पहिली गौरीच झालेली होती. नवीन वर्ष सुरू झालं तशी शुभदा गौरीच्या मागे लागली, आता तू तुझं ग्रॅज्युएशन पूर्ण कर. गौरी कॉलेजला जायला नको म्हणाली तशी शुभदा म्हणाली, मग ठीक आहे, बाहेर ना अभ्यास कर. हवे ते कोचिंग क्लास लाव, पण पदवी हवी. पदवी पाहिजे. पुढचं जीवन व्यवस्थित जगायचं असेल तर पदवी हवी. गौरीने गांधर्व महाविद्यालयाच्या नृत्याच्या 4थ्या परीक्षेला बसावं असाही तिने आग्रह धरला. महूला असताना तिच्या 3 परीक्षा झालेल्या होत्या. गौरी आता पुण्याला शुभदाच्या घरात चांगलीच रुळली, नाही रमली. सुट्टी लागली की प्रणव, गौरव घरी येत. ते दिवस मग घरात सण समारंभासारखे वाटायचे. गौरव घरी आल्यावर घरच्यांसाठी खास डिशेस बनवायचा. तो बंगलोरला हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करत होता. गौरी त्याची असिस्टंट म्हणून हौसेनं काम करायची. प्रणवच्या प्रोजेक्टच्या कामात मी मदत करायची. केदारही सुट्टी असल्यामुळे घरी आलेला असे, त्यामुळे तोही वारंवार घरी येई. प्रणवसाठी यायचाच, पण आता त्याला गौरीची ओढ वाटायला लागली होती. मुलांचं शिक्षणाचं हे शेवटचं वर्ष. गौरी यंदा ग्रॅज्युएट होईल. प्रणव इंजिनियर. गौरवची इंटर्नशिप चालू होती. 3 महिन्यात त्यालाही डिग्री मिळणार होती. प्रणवची कॅम्पस इंटरव्ह्यूमधून टाटा मोटर्समध्ये निवड झाली होती, तर केदारची IBM या इंटरनॅशनल बँकेत. याच सुमाराला केदारनी गौरीला प्रणवमार्फत मागणी घातली. त्या दिवशी केदार घरी आला तेव्हा प्रणव कुठेतरी बाहेर गेला होता आणि गौरी लायब्ररीत पुस्तक बदलायला. केदार परत निघाला तशी शुभदा म्हणाली, जरा थांब, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तू गौरीला मागणी घातली आहेस, तुमची जोडी शोभून दिसेल. गौरी तुझ्यासाठी नक्कीच चांगली साथीदार होईल, पण तिच्याबद्दल मी आजपर्यंत तुला माहीत नसलेलं काहीतरी सांगणार आहे. नंतरही तुझा तोच विचार असेल तर मी गौरीच्या बाबांना इथे बोलवीन, ते तुझ्या आईवडिलांना रीतसर भेटतील. तुला माहिती आहे, डिप्रेशनचा तीव्र झटका आल्यामुळे गौरी उपचारासाठी इथे आली. पण त्यामागचं कारण तुला किंवा आमच्या आसपासच्या कोणालाही माहिती नाही. ते आज तुला सांगते, म्हणजे मग भविष्यात तुला असं वाटायला नको की आपण फसवले गेलो आहोत. त्यांनी मग गौरीची सगळी बॅक हिस्ट्री केदारला सांगितली. त्यांनी हे सगळं शांतपणे ऐकून घेतलं आणि म्हणाला, काकू, अहो, तुम्ही गौरीबद्दल जे काही सांगितलं त्यात तिची काय चूक? चूक असेल तर एवढीच की तिला मित्र चांगला आहे का वाईट आहे हे नाही ओळखता आलं. मी तर म्हणेन, माकडाला माणकाची किंमत कळलेली नाही. माझा होकार कायम आहे काकू. शुभदा म्हणाली, ठीक आहे, मग मी आजच प्रकाशला फोन करते, ही आनंदाची बातमी सांगते. आणखी मला एक सांगायचं आहे, पुन्हा जर कधी तिला डिप्रेशनचा अटॅक आला तर तसं काही होणार नाही. आणि पुढचं कोणी सांगितलंय हो? तसं तर कोणालाही कधीही काहीही होऊ शकतं. काकू, प्लीज असा विचार करू नका ना तुम्ही. शुभदा रिलॅक्स झाली. पुढचं मग सगळं भराभरा घडलं. प्रथम गौरीची पसंती शुभदानं विचारली
मग प्रकाशला फोन केला. प्रकाश आला. त्याने रीतसर केदारच्या आईवडिलांची भेट घेतली. केदार हॉस्टेलवर परतला तो साखरपुडा करूनच. मुलांच्या परीक्षा झाल्या. लगेचच त्यांना आपापल्या कंपनीत हजर व्हायचं होतं. त्यापूर्वी पुण्यालाच केदार गौरीचं लग्न थाटात पार पडलं. मधल्या सगळ्या काळ्या अध्यायामुळे आपल्या मुलीच्या आयुष्यात इतकं काही चांगलं घडेल अशी प्रकाशनं कल्पनाही केली नव्हती. सगळं शुभदाताईमुळे घडलं होतं. तुझे किती कसे ऋण मानू कळत नाही आहे, तो भारावून म्हणाला होता. वर्षभरापूर्वी बेंगलोरला गेलेली गौरी आज शुभदाला भेटणार होती. फोनवरून सतत बोलणं होत असलं, ख्याली खुशाली कळत असली तरी प्रत्यक्ष भेट आज होणार होती. मध्यंतरी तिला यायला मुळीच जमलं नव्हतं. शुभदा खुशीत होती, पण मनाच्या एका कोपऱ्यात थोडीशी धाकधूकसुद्धा वाटत होती. चला तयारीला लागायला हवं. आधी यांना फोन करते लवकर या म्हणून. प्रणवला केदारने आधीच फोन केला असेल. असं म्हणत शुभदा उठली. इतक्यात दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर समोर साक्षात गौरी, चैतन्यानं रसरसलेली, भावी मातृत्वाच्या खुणा देहावरून निथळणाऱ्या. येता क्षणी गळ्यातच पडली. तिने समोर पाहिलं. शुभदा तिच्याकडेच टक लावून बघत होती. शुभदाच्या मनाच्या कोपऱ्यात दाटलेलं साशंकतेचं इलूसं धुकही पार वितळून गेलेलं होतं. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात उज्ज्वला केळकर लिखित गोष्ट गौरीची ही कथा. ही गौरीची गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून जरूर कळवा. कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा, आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. भेटत राहूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार श्रोते हो.